बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द.स. काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या, भाग दुसरा. आमदार साहेबनं आपली शिकारीची बंदूक काढली. आमदार होण्यापूर्वीच ती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी DSPला भेटून कायदेशीरपणानं घेतली होती. लाडबाबाला कायदा हाती घेणं माहीत नव्हतं. जे काही असेल ते नियमाप्रमाणे. पण कोणावर अन्याय झाला की मग मात्र लाडबाबा दुखावल्या नागराजा गत फडा आपटायचा. तो त्याचा सूड घेतल्याशिवाय राहायचा नाही. चिमण्या वाड्याच्या चौकात फरशी खांद्यावर टाकून आला. लाडबाबा झोपाळ्यावर बसला होता. बाबा, आमदार साहेबांनी हजर व्हायला सांगितलंय. आम्ही समधे आलोय. तो चिलम्या आला का? आलाय की. सकाळच्याला लई नाराज दिसत होता. त्याला म्हणलं म्या, जंगलपट्टीत नरभक्षक वाघाच्या शिकारला यायचं नसलं तर लाडबाबाला भेट. त्यांनी जर तुला माफ केलं तर तुझा. मग मग काय म्हणला चिलम्या? काय म्हणणार, फरशीच्या पात्याला धार लावून तयार आहे. लाडबाबाला मग चैन पडणं शक्यच नव्हतं. त्यानं चिमण्याला वाड्याबाहेर उभ्या असल्या साऱ्या राखणदारांना बोलवायला सांगितलं. चिमण्या बाहेर गेला व आत आला. त्याच्या पाठोपाठ मग यम्या, धम्या, पांड्या, चिलम्या न पारा दान दान पावलं टाकत आले. साऱ्यांची गुडघ्यांपर्यंत धोतरं होती. डोक्याला लाल पागोटी होती. अंगात बिनबाहीच्या कोपऱ्या होत्या. खांद्यावर घोंगड्या होत्या. कमरेला लाल उपरणी बांधली होती. लाडबाबाकडे त्या साऱ्यांचं कंत्राट होतं. त्यांचं खाणं पिणं, त्यांचा कपडा लत्ता, त्यांचा तनखा सार लाडबाबाकडं. आमदार साहेबनं त्यात ध्यान द्यायचं नाही, ही लाडबाबाची सांगी होती. आमदार साहेबनं त्यांच्या नावावर जमिनीचं तुकडं दिलं तेव्हा लाडबाबानं त्या समद्यानं आवाज दिला, तुकड्याला इमान द्यायचं, फंद फितुरी करायची नाही. दरोडेखोराला आपल्या डोंगरदऱ्यातल्या कोणत्याच गोष्टीची खबर द्यायची नाही. जो दुश्मनाचा खबऱ्या होईल त्याला जागीच तोडला जाईल. लाडबाबा एक घाव दोन तुकडेवाला शिकारी होता. त्याला अजदुज सहन होत नव्हतं. चिमण्या, नरभक्षक वाघ आज जंगलपट्टीत अंगावर घ्यायचा आणि सरळ जित्ता धरायचा. लाडबाबानं आपली योजना सांगितली. ती योजना ऐकली आणि चिलम्याच्या नाकपुड्या फुलल्या. लोहाराच्या भात्यागत मग त्यातनं हवा आत बाहेर कम जादा जोर धरायला लागली. लाडबाबा, त्या वाघाच्या गळ्याला बैलागत कासरा बांधायचा का मोठेचा मोठा नाडा लावायचा? धम्या टिंगलीचं बोलला. धम्याच्या त्या बोलण्यानं चिमण्याच्या डोळ्यात अंगार फुलला. लाडबाबा म्हणजे त्याला काय मोर पिसांचा कुच्चा फिरवणारा पीरबाबा वाटला काय? तो तसाच पुढं झाला आणि त्यानं उलट्या हाताची थापड धम्याच्या कानपाटात दिली. धम्या गसव होता. त्या उलट्या थापडीनं तो नाकावर दगड बसलेल्या तरसागत होलपाटला. आपली खांद्यावरची फरशी घेऊन तो खालीच पडला. फरशीचं धारदार पातं त्याच्या दंडाला लागलं. त्यातनं रक्त उसळलं. कसा बसा तो उभा राहिला. तू धम्या का? लाडबाबानं त्याला तिरक्या नजरेनं हेरल्यावर म्हटलं. धम्या आपल्या दंडाच्या रक्ताकडे बघत होता. पण लाडबाबाच्या त्या बोलण्यानं तो ताळ्यावर आला. लाडबाबाला नीट जबाब देणं भाग होतं. हा बाबा, मी धम्याच, ठाकरवाडीच्या चिंचेखालचा. वाघाशी कुस्ती खेळायचो, समजला? काय, वाघाशी कुस्ती? हो, ती पण नरभक्षक वाघाशी. लाडबाबानं मांडी थोपटत त्याला सुनावलं. धम्याला घाम फुटला. चांगला उमळ सुटला. त्यात दंडाचं रगात. मग काय, सारा दंड रगतानं सांडायला लागला. लाडबाबानं त्याच्या अंगावर फुटका डबा फेकला. आवाज दिला, तू फक्त जंगलपट्टीत करवंदीची जाळी बघून हा डबा वाजवायचा. आराम करीत पडलेल्या नरभक्षक वाघाला बाहेर पडायला लावायचा.
काय? अगाय, मेलो. तो कचकचला. पण धम्याला मागं पळता येत नव्हतं. त्याला तो पत्र्याचा डबा दोरीनं गळ्यात बांधावा लागला. सर्वांच्या पुढं तो चालायला लागला. त्याच्या मागनं चिमण्या, चिलम्या आणि मग बाकी राखणदार. आमदार साहेबनं आपली बंदूक हातात घेतली होती. गळ्यात काडतुसांची माळ होती. कमरेला रिव्हॉल्वर होती. आमदार साहेब घोड्यावर स्वार झाले. त्यांच्या मागनं लाडबाबा आपल्या लाडक्या घोडीवर निघाले. तोच समोरनं जीप आली. कोण आलं ते? लाडबाबा आणि आमदार साहेबांना लगाम खेचले. जीप थांबली. जीपमधनं एक तरुणी बाहेर पडली. ती तशीच धावत त्या दोघांकडे आली. आजोबा आणि बाबा, तिने दोघांनाही आवाज दिला. आमदार साहेबांना तालुक्याला कॉलेजला असते ते आपल्या लेकीसाठी घोड्यावरनं उडी घेतली. लाडबाबा पण पाय उतार झाले. मोगा, तू? परीक्षा संपली का काय? हां, संपली परीक्षा. तू कितवीला होतीस ग? लाडबाबा बोलला. हे काय आजोबा, प्रत्येक टायमाला विचारतोस कितवीला आहेस? ते काय आहे, मी कितवीत बी गेलो नाही ना, म्हणून तू कितवीला आहेस ते विचारतोय. तो भाबडेपणानं बोलला. त्यांचं बोलणं चाललं असतानाच तिथे जंगलपट्टीतील शेतीच्या राखणाचा नामा ठाकर घोडदौड करीत आला. त्याच्या हातात फरशी भाला काही नव्हतं. त्याच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. डोक्याला लाल पागोटं नव्हतं. खांद्यातनं रक्त सांडलेलं दिसत होतं. कमरेचं धोतर रक्तानं माखलेलं होतं. आमदार साहेब, बिबळ्यानं भर दिवसा आपल्या जंगलपट्टीतल्या रकमाला उचलून गेला. काय? आमदार साहेबांनी कर्माला हात लावला. नाम्या, तू काय इकडे बांगड्या भरायला आलायस? लाडबाबानं त्याला सुनवलं. बाबा, बिबळ्याला मीच अंगावर घेतला तर माझं खांदं बघा, त्याच्या पंजानं ओरखाडलेत. मग त्याला जित्ता मारला का नाही? फरशीचा घाव त्याला घालणार तोच होलपाटून बिबळ्या मागं पडला आणि तसाच उलटा मागं पळाला. भीतीनं आडवा पडल्या नामाच्या नरड्याला त्याने जबडा लावला आणि तसाच उलटा पाठीवर टाकून तू पळवला की जंगल झाडीत. आमदार साहेबनं तो धोक्याचा प्रसंग ओळखला. मोगा जरी तालुक्यावरनं आली होती तरी थांबून उपयोग नव्हता. आजोबा, मी बी येते शिकारीला. लाडबाबाला मोगानं साकडं घातलं. ही शिकार नरभक्षकाची आहे. रात्रीपासून हे तिसरं माणूस पाडलंय वाघानं. तू वाड्यात जा. सुगा तुझी चांगली आरती उवाळील. जा तू. आमदार साहेबला मोगाशी बोलण्यात टाईम घालवायचा नव्हता. त्यांनी घोड्याला टाच मारली. चिलम्या, चिमण्या, पांडा, धम्या, यम्या, पारा पुढं दौडतच निघाले होते. जंगलपट्टीच्या छाताळवर घोड्याच्या टापांचा आवाज येत होता. पुढं आमदार साहेबांचा घोडा, मागणं लाडबाबाची घोडी. आमदार साहेबांची जंगलपट्टीतील शेती पडलेली होती. समधी भात खाचरं. बाजूला लांबच लांब पसरली दाट जंगल झाडी. सरळसोट उंचच उंच गेलेली झाडं. नाव्या, तू हो पुढं, बिबळ्याचा मार्ग दाखव. लाडबाबानं हुकूम केला. नाम्यानं बिबळ्यानं रखमाला उचललेली जागा दाखवली. तिथं रक्त मातीत पडलेलं होतं. नाम्या आणि बिबळ्याची झटापट झालेली जागा मागं राहिली होती. नाम्या जंगलपट्टीचा राखणदार, पट्टीचा जिगरबाज शिकारी. तो शेताच्या पिकात रानडुकरांचा एकूर उधळला तरी तो त्याच्यावर तुटून पडे. रानगाईंचा कळप हाकलून देणे कठीण असे, पण गोपणीतून फटकवलेल्या पत्थरांनी रानगाईंचा कळप जीव वाचवण्यासाठी शेपूट उंचावून पळून जाई. जंगल झाडीत आल्यावर आमदार साहेबनं आणि लाडबाबानं आपले घोडे उंचवट्यावर बांधले. नरभक्षक वाघ जंगलाच्या पोटात घुसून पळवून नेलेली रखमा खात असणार. माणसांच्या रक्ताची चटक लागलेले 2 की 3 वाघ आहेत हा अंदाज बांधणं कठीण होतं. पण 2 नरभक्षक वाघ असावेत हे मात्र नक्की होतं. कारण एकच वाघ एका रात्रीपासून ते दिवसा दुपारपर्यंत 3 माणसावर हल्ला करणं शक्य नव्हतं. लाडबाबा, 3 माणसांचा मुर्दा पाडणारी ही नरभक्षक वाघीण तर नसावी? तिनं आपल्या पिल्लांसाठी तर ही सोपी शिकार केली नसेल माणसाची?
चिम्या बोलला. लाडबाबा पण नरभक्षक वाघानं 3 माणसं उडवली म्हणून साप झाला होता. त्यानं जंगलपट्टीतली तशी खूप जनावरं बघितली होती. त्यांच्या शिकारी केल्या होत्या, त्या भाजून पण खाल्ल्या होत्या. पण एका रात्रीतून दुसऱ्या दिवसापर्यंत माणसांच्या 3-3 शिकारी केलेला वाघ त्यानं पाहिला नव्हता. बाबा, मला वाटतं तुम्ही घोड्यांकडे थांबावं. ठाकरांचा नाईक चिमण्या लाडबाबाला बोलला. चिमण्या, मला तू काय घोडाघोडींचं म्हातारं शिंगरू समजला काय? बाबा, तसं नाही, तुमच्या जीवाच्या काळजीत बोलतो की. चिमण्या सावरत बोलला. मी म्हातारा जीव, आता काय व्हायचंय माझं? अरे, मसनात फुकापदरी जळण्यापेक्षा वाघाच्या शिकारीत मरण चांगलंच की. या लाडबाबाचं नाव तरी होईल, तेवढंच ह्या आदिवासी डोंगर पायात. बाबा, तोंडाला लगाम घाला. आमदार साहेबला लाडबाबाचं बोलणं आवडलं नाही. मी काय वाईट बोललो? रणांगणात पराक्रमी पुरुषानं पराक्रमाची भाषा करायची असते, पराभूताची नाही. धम्या डबा वाजवतच आत पळाला. तेव्हा सारे हातातील हत्यारं सावरत एक एक अलग अशी करवंदाची जाळी पकडून पुढं पुढं जाऊ लागले. चिमण्या ठाकरांचा नाईक, त्यालाच वाघ अंगावर घेऊन फरशीच्या एका फटक्यात खाली पाडायचा होता. चिमण्या नाकानं नाजूक होता, पण करणीनं कसाब होता. अंगावर चाल करून येणाऱ्या कोणत्याही जंगली जनावराला तो सरळ सामनाच करायचा. उजवा हात पुढं आडवा करून त्याचे पुढचे पाय आपल्या हातावर घ्यायचा आणि आपल्या उजव्या पायाची टाप मग तो मागच्या 2 पायावर उभ्या राहिलेल्या जनावरला जीव खाऊन मारायचा. जनावर खाली पडलं की लगेच मग तो लाकूड फोडावं तसं ते जनावर आपल्या फरशीनं फोडायचा. थाड थाड मस्तराचे पार खोबऱ्याचे तुकडे तुकडे व्हायचे. चिमण्या, हा नरभक्षक वाघ हाय, जपून. चिलम्यानं नाईकला आवाज दिला. तू तुझ्या नाकाची चिलीम सांभाळ पहिली. पारानं चिलमाला त्याची चिलीम बंद करायला सांगितली. धम्या जोरजोरात डबा वाजवत होता. सारं रान गरजून टाकत होता. उद्देश हा की नरभक्षक त्या आवाजानं बाहेर यावा. धमाच्या हातून एका बाजूनं डबा फुटला, मग तो दुसऱ्या बाजूनं डबा वाजवायला लागला. पण बडवण्यानं डबा काही नीट वाजेना. फुटलेला डबा फुटका आवाज काढू लागला. फुटक्या आवाजानं जाळीत लपलेला वाघ बाहेर तो काय पडणार? त्याच्या काळजात त्या आवाजाची धडकी ती काय भरणार? तो आवाज म्हणजे नुसतं बुजगावणं होतं. धम्या, बंद करते फुटका डबडं. लाडबाबानं चिडून आवाज केला. पर बाबा, त्याशिवाय वाघ कसा बाहेर येणार? मी त्याला बाहेर काढतो. लाडबाबानं आवाज केला. लाडबाबा जुन्या जमान्याचा शिकारी. त्याच्यात पूर्वी जी धमक होती ती असणं शक्य नव्हतं. पण ते त्याला सांगणार कोण? आमदार साहेबानं सांगावं तर त्याचाही उपयोग होणार नव्हता. चिमण्या, बाजूच्या वस्तीवर जाऊन 5-6 तरी ठाकरान हाकारा घालायला बरी पडतील. ते घरात डब्बा असलं तर ते बी आणा म्हणावं, चांगली बक्षिसी देऊ आपण. चिमण्या गेला तेव्हा आमदार साहेबांना आपल्या गालावर चापट्या मारून घेतल्या. एवढा मुद्द्याचा माणूस आपण असल्या हलक्या कामावर पाठवायचा म्हणजे काही खरं नाही तर. धम्या ठीक, अशात जर वाघ करवंदाच्या जाळीतनं उठला तर? त्यात लाडबाबा कुणाचं न ऐकणारा. तो खाली वाकूनच जाळीकडे गेला आणि हातातल्या फरशीला जाळीवर आपटून आवाज देऊ लागला. नरभक्षक आवाजाचा गुरगुराट उठला तसा बाबांना आवाज दिला. जांबुवंता साहेबा, आत हाय. आमदार साहेबनं धोका ओळखला. त्यानं बंदूक उंचावली होती, ती खाली घेतली. गुरगुराटाच्या दिशेनं बंदूक केली. लाडबाबावर वाघानं हल्ला केला तर? चिमण्या जवळ नव्हता. तो असता तर बाबाच्या मत्तीला त्यानं आत उडी घेतली असती. पांडा, पारा, धम्या, फरशी तयार ठेवा. आमदार साहेबनं इशारा दिला. माणसांचा आरडाओरडा उठला आणि डब्याचा आवाज उठला तसा करबंदाच्या जाळीत असला वाघ सावध झाला. त्यानं धोका ओळखला. गुरगुराट न करता तो तसाच जाळीबाहेर उडी घेऊन पळाला. आमदार साहेबनं आभाळाकडे हात केलं. बाबा वाचला होता.
वाघानं जर चाल केली असती तर पंजाच्या एका फटक्यात त्यानं बाबाला खाली आडवं पाडलं असतं. आमदार साहेबनं खाली उडी घेतली. करवंदीच्या जाळीजवळ गेलेल्या बाबाच्या दंडाला धरून तो बोलला, बचला बाबा तुम्ही, नाहीतर आज तुमचं काय खरं नव्हतं बघ. अरे पार तुम्ही वाघाच्या पंक्तीला जेवाय गेलता बघा. खरं आहे, माणसाचा कमरेखालचा भाग खाऊन पडलाय करवंदाच्या जाळीत. आता काय म्हणावं या नरभक्षक वाघाला. किती वाघ आहे तिथं म्हणावं. हे एकटा वाघ दिवसाला 2-3 मुर्दं पाडणारच नाही. चिमण्या, हा नरभक्षक वाघ आडवा करायचाच, सोडायचा नाही. लाडबाबाला सुरसुरी होती शिकारीची. पुढच्याच ओढ्याच्या जाळीकडे पळालाय त्यो. तर मग समरकरांनी वेढा द्यायचा. बाबा तुम्ही आता आमच्या मागं राहा. तुमच्या मागं का? नरभक्षक वाघ मागणं आला तर मग मी कसा वाचणार सांगा. जांबुवंता, मी शिकारला आलोय नरभक्षकाच्या. खरं तर ती शिकार नव्हतीच, माणसाचे मुडदे पाडणाऱ्या नरभक्षक वाघाच्या बंदोबस्ताची ती मोहीम होती. फौजदारनं त्यात रस घ्यायला पाहिजे होता, तर तो पंचनामा करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे रिपोर्ट पाठवणार होता. मग तो नरभक्षक ठार मारण्याची परवानगी मिळवणार होता. तोपर्यंत काय सांगावं, नरभक्षक फौजदाराच्याच पोलीस ठाण्यातला त्याचा नाईट ड्युटीचा अंमलदार नरड्याचा जबडा लावून त्याला उचलणार होता. आमदार साहेबनं कायदाच हातात घ्यायचा ठरवला होता. आपल्या जंगलपट्टीतल्या लोकांना भयमुक्त केल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. म्हणून तर त्यांनी मुंबईहून आल्यानंतर आराम घेतला नाही. लगेच नरभक्षक वाघाच्या मागावर निघाले होते. त्याला जिंदा या मुर्दा असा निकाल लावल्याशिवाय त्यांच्या जीवाला आराम पडणार नव्हता. आता आजोबा 4-5 हाताच्या अंतरावरून हाक आली. तेव्हा लाडबाबा चमकारला. त्यानं ती नाजूक हाक ओळखली होती. ती हाक मोगाची होती. ती घोडदौड करीत आली होती. घोड्यावरनं उडी घेऊन ती त्याच्याकडे धावत आली. तेव्हा आमदार साहेबच्या पोटात भीतीचा खड्डाच पडला. आपला बाबा मगाशी वाघाच्या तोंडाशी पडत होता, तो नशिबानं वाचला. आता ही कशाला ब्याज आणखी संकटात उडी घ्यायला आलेली आहे. चिमण्या, आता मला वाटतं ही मोहीम बंद करायला पाहिजे. चिमण्यानं मोगाकडे पाहिलं. तिच्या एका हातात भाला होता तर दुसऱ्या हातात फरशी होती. वाड्यातनं तिनं ती हत्यार आणली होती. बाईसाहेब भाला चांगला फेकतात. कॉलेजच्या खेळात मैदानावर भाला फेकणं वेगळं आणि वाघावर भाला फेकणं यात फरक आहे. माझ्या सामनी बाईसाहेबांनी दौडणाऱ्या हरणाला भाल्यानं आडवं केलं होतं. हरीण गरीब, त्याला मारण्यात कसलं धाडस. इथं सवाल हाय वाघाचा, आणि तो वाघ बी नरभक्षक. आमदार बाबा, तुमचा तो नरभक्षक बी मी मारून दावते. मोगानं एका हातातला टोकदार भाला आणि दुसऱ्या हातातली धारदार फरशी नाचवली. काय म्हणावं या तरुण पोरीला. 18 वर्षांची तारुण्यात उधळणारी पोर, हिचं तरुण रक्त सळसळतंय. ही गप्प बसणारी दिसत नाही. जंगलपट्टीतली ही आदिवासी रक्ताची नागिन, हिला वावदानाशी खेळायचं माहीत, फडा आपटून डंक करायचं माहीत. आमदार बाबा, तुमच्या बंदुकीच्या गोळीऐवजी अशी फरशी वाघाला पहिलं खाली पाडील बघा. ते बघू की, वाघ आता मैदानात येतोच आहे. आमदार बोलले आणि वाघानं करवंदीच्या जाळीतनं बाहेर उडी घेतली. वाघ चांगलाच जाणता होता. आमदार साहेबनं चपळाईनं उडी घेतली. झाडाचा आडोसा घेऊन त्यांनी बंदुकीचं नळकांड वाघाच्या रोखानं वळवलं. त्यांनी गोळी झाडायच्या आत मोगानं फरशी फेकली. तिनं वाघाच्या मस्तकाला झटकाच दिला. वाघाच्या मस्तकावरच्या त्या झटक्यानं वाघाच्या डोळ्यांपुढं दिवसा वीज चमकल्याचा भास झाला त्याला. वाघाला तो फटका जाणवला. तो तसाच मागं गर्रकन वळला. त्यानं मोगाचा वाऱ्यावर उधळणारा पदर पाहिला. मोगाचं लाल भडक पातळ माणसाच्या रक्ताची चटक लागला. तो नरभक्षक तसाच मागं झेपावला. त्याची झेप मोगाच्या अंगावरच होती. मोगा सावध होती, ती बाजूला झाली. नरभक्षक वाघाचं ते अजस्र धूळ बाजूला खोलमडून पडलं. मोगा! आमदार साहेब, लाडबाबा, चिमण्या सारे ओरडले. मोगाच्या हातात फरशी नव्हती.
फक्त टोकदार भाला होता. मोगा चपळ होती, बिजली होती. तिनं भाला घेऊनच खाली कोसळून पडलेल्या नरभक्षक वाघाच्या बाजूला उडी घेतली व सरळ तो टोकदार भाला तिनं खच्चदिशी मस्तकात खोचला. चिखलात टोकदार पराट वेगानं रोवावी तसाच तो प्रकार. टोकदार भाल्याचं टोक मस्तकातून नरड्याखाली आलं. नरभक्षक वाघाच्या जबड्यातून गळ्याखाली भाल्याचं टोक. सराच आकृत दणका होता तो. वीज कोसळावी आणि पाहता पाहता प्रचंड वटवृक्ष धाडकन उन्मळून पडावा तसाच तो नरभक्षक वाघाचा प्रकार झाला होता. त्या कल्पित प्रसंगानं सारे चकित झाले होते. मोगानंच फरशी पिकली होती आणि नरभक्षकाच्या मस्तकाला झटका दिला होता. आणि मग तिच्या भाल्याचा पराक्रम, महिषासुर मर्दिनीचाच तो पराक्रम. मोगात एवढं धाडस, एवढी बिजलीची सळसळाई. आमदार जांबुवंता, नात कोणाची आहे ही? बोल. लाडबाबाची नात आहे, लाडबाबाची. तुझी बंदूक आणि ते पिस्तूल ठेव शोभेला. आमदार जांबुवंतरावांना लेकीचं कौतुक वाटलं. ते तसेच धावत गेले. त्याने लेकीच्या मस्तकावरनं हात फिरवला. मोगा, तू माझी मुलगी नाहीस, माझा मुलगा आहेस तू, समजलं? मी मुलगा? काय म्हणता आमदार बाबा? मग काय खोटं बोलतोय मी? पण डॉक्टर बोलतात की तू मुलगी आहेस, चांगली यंग गर्ल आहेस, ती डोळं मिचकावीत बोलली. ते ऐकलं आणि आमदार जांबुवंतराव आपल्या लेकीकडे पाहतच राहिले. आपण मोगाला तिच्या धाडसामुळे मुलगा म्हणालो, पण ती तिच्या तरुण वयाच्या शरीरासाठी डॉक्टरांचा दाखला देते. ह्या आपल्या मोगाचं शरीर आता लहान मुलीचं राहिलं नाही. तरुण झाली आहे ती, यंग गर्ल झाली आहे. लाडबाबा, नात काय म्हणाली ऐकलं का तुम्ही? ती जे म्हणतीये ते 2 वर्षांपूर्वीच तुला मी सांगितलं होतं. तर म्हणालास म्हाताऱ्या माणसाला अग्ना बिगार काय बी सुचत नाही. लाडबाबा मोगाला सपूर्त पाहत बोलला. त्यांचं बोलणं चाललं असतानाच पलीकडच्या जाळीतनं खुसफुस झाली. रानडुकराची ती खुसफुस तर नसावी, पण खात्री करायला हवी. नरभक्षक वाघाचा जोडीदार असला तर. चिमण्या, पलीकडच्या जाळीकडे दगड टाकून बघ, नाहीतर 4-5 लोकांना आवाज करायला सांग, डबे वाजवायला सांग. चिमण्या हुकुमाचा बंदा. राजा बोले आणि दल हाले, तसा आमदार बोले चिमण्या चाले. त्यानं लगेच हुकूम पाळा आणि त्यानं धाड धाड दगड फेकले. पाठोपाठ हकारे उठले, धब धब डबे पण वाजले. तसा करवंदीच्या जाळ्यामधून हालचाल जाणवली. पहिल्या वाघापेक्षा चांगला जाणता नरभक्षक वाघ जाळीबाहेर गुरगुरत बाहेर पडला. लाडबाबा सावध होता. तानाजी मालुसऱ्याच्या शेलार मामाची धमक त्याच्यात होती. तनू थकली होती, पण बंधारा फुटलेल्या पाण्याच्या प्रकाशागत वेगवान होतं. चिमण्याच्या राखणदाराची फळी फोडून तो पुढं धावला. आमदार साहेब आणि मोगा पण त्याच्या त्या धाडसी चालीनं अवाक्य झाले. आजोबा! मोगा धोका ओळखून ओरडली, पण लाडबाबानं त्या भल्या दांडग्या वाघाच्या जवळ जाऊनच फरशीचा घाव घालण्याचा निर्णय घेतला होता. लाडबाबा आता काही पहिल्यासारखा दणकट शिकारी राहिला नव्हता. पण मोगानं एक वाघ मस्तकात फरशी घालून पाडला तर आपण दुसरा का पाडू नये? बाबा! आमदार साहेब ओरडले आणि पाठोपाठ त्यांनी वाघाच्या रोखाने सपसप गोळी झाडली. वाघाच्या पुठ्ठ्याला गोळी चाटून गेली आणि त्यानं धोका ओळखला. त्यानं वळून पाहिलं तर आपला काळ फरशीचा वार करतोय. वाघानं गर्जना केली आणि त्यानं झेप घेतली. लाडबाबा त्याने आडवा केला. चिमण्या, धम्या, घामा! मोगा ओरडली आणि हातातील फरशी घेऊन धावली. आमदार साहेब बंदूक घेऊन दौडले. लाडबाबाचं नरडं फोडून वाघ गरम गरम रक्त चाटणार आणि वाघावर गोळी झाडण्याशिवाय, फरशी भाले फेकण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याआधी वाघावर बाजूच्या झाडाची कडाड फांदी मोडून पडली. कडाड आवाज आला. झाडावरनं खाली उडी पडली होती. वाघाच्या मस्तकात फरशीचा घाव पडला होता. तरीही लाडबाबाच्या नरड्याऐवजी उजव्या हाताचा खांदा वाघानं उपसला. हातच बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. लाडबाबाच्या खांद्याची ती जीवघेणी कळ उठली. जांबुवंता! लाडबाबानं ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातनं आवाजच बाहेर पडत नव्हता. लाडबाबाच्या अंगावर पडल्या बिबळ्याचं मस्तक लाकूड फोडावं तसं फोडलं गेलं.
मग त्याच्या पाठीवर ओढवं होऊन त्याचा तो 60-70 किलोचा बोजा बाजूला केला गेला. नरभक्षक बिबळ्या मस्तकाचा पार भुगा झाल्यानं तो ओंडक्यागत बाजूला पडला होता. मोगा धावतच पुढे गेली. तिनं आपल्या हातातील फरशीनं भाला बाजूला फेकला. आमदार साहेब, चिमण्या, चिलम्या, मामा, धम्या, पारा, पांडा सारे लाडबाबाकडे धावले. त्यांनी त्यांच्या भोवती कोंडावळं केलं. आमदार साहेबनं लगेच लाडबाबाला चांगलं पाहिलं. नरड्याला वाघाचे दात लागले नव्हते, पण त्यानं उजवा खांदा उपसला होता. हाताचं खांद्याजवळचं थोडंसं चांबडं तेवढं चिकाटलेलं दिसत होतं. तेवढ्याच हाताचा न खांद्याचा जोडलेला निसटता संबंध होता. चिमण्या, लाडबाबाला तालुक्याला न्यावं लागेल. त्यांचा हात खांद्याला सांधावा लागेल. बाबाला जंगलपट्टीच्या रस्त्याकडे घ्या. मी घोड्यावरनं वाड्याकडे जातो, जीप आणतो. जीपनं लगेच त्याला तालुक्याला. हा हा बाबा, तुम्ही पळा, आम्ही आणतो आजोबाला जंगलपट्टीच्या रस्त्याकडं. खांद्यावरची बंदूक त्या तरुणाकडे फेकावी का? त्याला बक्षिशी द्यावी का? पण आपण जंगलपट्टीतनं जाताना तिसरा वाघ आडावा आला तर? नाम्या, तू ये माझ्या संगती, दोघं तिघं चला. बाजूच्या वस्तीतील 2-3 माणसं सोबतीला घेण्यासाठी आमदार साहेब त्याला बोलले. आता त्याला जिकडं तिकडं वाघच वाघ दिसायला लागले होते. नामा, आमदार साहेब दौडतच गेले. बांदा बांदानी वस्तीतली माणसं पुढं धावत होती. लाडबाबाची घोडी, नामा आणि त्यांचा घोडा सुरक्षित अंतरावर उंचवट्यावर बांधलेले होते. जंगल झाडीतून त्या उंचवट्याकडे पाहून ते दिसायला हवे होते. लाडबाबाला चिमण्यानं आणि त्याच्या राखणदाराने लगेच एक घोंगडी अंतरून तिच्यावर ठेवला. 4 बाजूला 4 झाले. घोंगडी तशीच वर उचलली गेली. घोंगडीच्या झुळीतनं लाडबाबाला अलगदपणे मग जंगलपट्टीच्या रस्त्याकडे नेलं गेलं. जंगलपट्टीतल्या रस्त्यानं फौजदार, फॉरेस्टर आणि आमदार साहेबांच्या जीप मोटरगाड्या तेवढ्या यायच्या. जंगलपट्टीतला तो रस्ता सारा कच्चाच होता. मोगा आपल्या घोड्यावर होती. मोगा बाय, ज्यानं वाघाचं मस्तक फोडलं तो कोण होता ग? जंगलपट्टीच्या रस्त्याला आल्यावर लाडबाबानं विचारलं. लाडबाबा असा भल्या काळजाचा माणूस. शरपंजरी पडायची वेळ आली तरी तो असा सावध बोलला. काय बा, नरभक्षकाचा हल्ला झाल्यावर तुम्हाला वाचवलं आणि तो बाजूला झाला. त्या गडबडीत त्याला आपण कोणी विचारलं बी नाही. आराश, तो वाघाचं काळीज खाणाऱ्या हिमतीचा तरणा बांड पोरगा असा न पुसता सोडला? त्याला संगतीनं तर घ्यायचं होतं. लाडबाबाला तो आपला जीव वाचवणारा देव वाटला होता. आजोबा, तो तरणा काही आपल्या जंगलपट्टीतला नव्हता, मोगा बोलली. तू कशावरनं म्हणतेस असं? मला आपल्या जंगलपट्टीतली समधी माणसं माहिती आहे. ती त्याचा मुखडा ह्या जंगलपट्ट्यातला नव्हताच, मोगा बोलली. तिच्या बोलण्यात मग चिमण्याखेरीज साऱ्याच राखणदाराने आपला आवाज दिला. चिमण्या, कोणत्या जंगलपट्टीतला म्हणावर तो? आता काय त्याचं? चिमण्या बोलला. चिमण्या, त्याचा शोध लावून माझ्याकडे आणायचं काम तुझं, लाडबाबा बोलला. आणि नाही सापडला तर? तर मी स्वतः त्याच्या मागावर जाईल, घोंगडीवर पडलेला लाडबाबा बोलला. अजीब अजीब तो लाडबाबा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.